तुम्हाला विश्वासच बसणार नाही, हे कोबी मंचुरियन अगदी झटपट होतं बरं का. आपल्याला वाटतं की कोबी मंचुरियन करण्याची प्रोसेस खूपच अवघड आहे किंवा करायला वेळ खावा आहे, तळणे का डबल वेळा तळणे असे भरपूर प्रोसेस आहे. तर अगदी न तळता आपण हे कोबी मंचुरियन तयार करणार आहोत. घरामध्ये तेल नसलं तरीसुद्धा चालतं, तरीसुद्धा पोरं आपली चमचमीत खाऊ शकतात बरं का. तर हे बनवायचं कसं कोबी मंचुरियन. आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की काहीतरी आपल्या मुलांना चटपटीत खावडत असतंच की. तर घ्यायचा कोबी, छोटासा कोबी घेतला आहे. घरामध्ये आपले जितके आता लहान मुलं आपण नावालाच म्हणतो, मोठ्यांना सुद्धा खावं वाटतंच की हो चमचमीत. तर इथं घेतला आहे छोटासा कोबी आणि तो छान असा खिसून घ्यायचा. तर खिसण्यासाठी तुम्ही ताट वापरले तरी चालतं, कारण ह्यातलं पाणी आहे ते आपण नितळून घेणार आहोत. छान असं बारीक करून घ्यायचा, खिसून घ्यायचा आणि खिसल्यानंतर असं पाणी पिळून घ्यायचं कोबीतलं चांगलं. हे महत्त्वाची प्रोसेस आहे. नंतर त्यामध्ये घालायचं गाजर किसून घालायचं, कांदा घातला आहे पातीचा, तो सुद्धा कट करून घेतला आहे. आणि इथं बघा कोथिंबीरसुद्धा घातली आहे कट करून. आणि कोणत्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही ॲड केल्या तरीसुद्धा चालतात, पण त्या बारीक करून घालायच्या. चिली फ्लेक्स घालायचं. ही आहे आपली ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची हो. ह्यामध्ये घालायचं आलं, लसूण आणि मिरचीचं बारीक करून घातलं आहे. लाल काश्मीरची पावडर घातली आहे. तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं. तर मिरची घातली तर तुम्ही लाल काश्मीर पावडर आहे ते नाही घातले तरी चालते, की दोन्हीसुद्धा घातलं तरीसुद्धा चालतं बरं का. थोडं थोडं प्रमाणामध्ये घालायचं, तिखट कमी जास्त आवडतं असं. हे घालायचं, त्यामध्ये कॉर्नफ्लावरचं पीठ घालायचं म्हणजे हेसाठी बाइंडिंगसाठी. हे आहे कॉर्नफ्लावरचं पीठ आहे ते बघत म्हणजे कसं पीठ कसं हे झालं पाहिजे, चिकट झालं पाहिजे अशा पद्धतीनं पिठाचा वापर करायचा. आणि थोडंसं ॲड केलं आहे शेजवान चटणी घातली आहे ह्यामध्ये छान असं फ्लेवर येण्यासाठी. आणि ह्यामध्ये चुकून एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे काळी मिरी पावडर, आणि ती घातली नाही मी, तरी काही वेळा फरक पडला नाही. आणि घरामध्ये तुमच्या असल्यास तर प्लीज घाला त्यामध्ये. तर आता वापरून घेण्यासाठी इथं घेतलं आहे मी इडली पात्रामध्ये अनेक ते भांडं मिळतं ते वापरण्यासाठी प्लेट, किंवा तुम्ही कढईमध्ये प्लेट ठेवली तरी सुद्धा चालते वापरण्यासाठी. आता हे छान असं थापून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे. त्यामुळे कॉर्नफ्लावरचं पीठ आहे ते अगदी थोडं थोडं करून वापरायचं. उकळत्या पाण्यामध्ये हे आहे ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं मिडियम फ्लेमवर. 20 मिनटं मिडियम फ्लेमवर हे सगळं आहे ते शिजवून घ्यायचं. आणि शिजवल्यानंतर बघा छान असं हे शिजलं आहे बघा. 20 मिनटामध्ये शिजतंच मिडियम फ्लेमवर. आणि विशेष तुम्हाला सांगते, थंड झाल्यानंतरच काढायचं, शिजले का बघायचं. चांगली सुरी आरपार गेली. थंड झाले की सहजरित्या निघतं. खाली तेल लावलं गेलं असतं आणि हे तेल लावलेलं हळूच असं वरून बाजूच्या कढाई त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि हळूच अलगद हे काढून घ्यायचं. तर हे बघा छान असं हे निघलं गेलं आहे. तर हे झालेलं थंड झाल्यानंतरच काढायचं. गरमागरम चिटकता पीठ कॉर्नफ्लावरचं, त्यामुळे थंड झालं की व्यवस्थित सेट होतं बघा खालून वगैरे. छान असं हे शिजलं आहे. आणि आता हे आपण कट करून घ्यायचे. आडवे उभे छोटे वगैरे मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही कट मारले तरी चालतात. हे तर मी छोटे अशी मीडियममध्ये कट मारून घेतले आहेत. अगदी छान असं तुम्हाला वाटणार नाही. कोबी मंचुरियन शक्यतो तळून आपल्याला दिली जाते आणि तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या आपल्या चायनीज गाड्यावर काय मापाचं तेल असतं तळण्याचं. खाऊन आणि अगदी खाऊन मन नवं आपण स्वर्गात गेल्यावर तृप्त होऊन जातो अशा पद्धतीनं ते तेल असतं. म्हणजे नरकात गेलं आपल्याला तळायला ते तेल वापरलं असतं ना, त्याच्यापेक्षा घाण ते तेल असतं. त्यातलं आपण आवडीनं चवीनं खातो. तर चला कट करून झालं आहे, त्यांना नाव ठेवून झालं आहेत आपलं. आता बाकीचं आहे ते सूप करून घेऊया. म्हणजे त्यामध्ये आपण ग्रेव्ही करून घेऊया मंचुरियनची. त्यामध्ये आलं लसूण छान असं बारीक तेलामध्ये टाकून घेतलं आहे. त्यामध्ये घालायचं कांद्याची पात, ढबू मिरची असली तरी घालते, सोया सॉस घालायचं. ज्या घरामध्ये सॉस असतील नसतील ते घालून घ्यायचे. यामध्ये ग्रीन चिली सॉस घातला आहे. तिखट कमी जास्त आहे ते सुद्धा प्रमाण तुमच्यानुसार करू शकता. रेड चिली सॉस घ्यायचा, ते सुद्धा घालायचं. शेजवान चटणी घालायची. सगळे मसाला ॲड झालं की त्यामध्ये घालायचं कॉर्नफ्लावरचं थोडंसं 1 चमचा पावडर पीठ असतं ते घालून पाणी करून घ्यायचं आणि ते घालायचं. छान अशी स्लरी तयार होते. पाणी ॲड करायचं 1 वाटी. हे तयार झाले मंचुरियनचं जे आपण असते ते मंचुरियनचं सूप असतं ना, त्याच पद्धतीने हे तयार झालं आहे. सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या. 5 मिनिट उकळी मारून झाली की त्यामध्ये घालायचं हे आपण मंचुरियन कट केलेलं. मस्त अशी ही मंचुरियन तयार झाली आहे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणारच. आणि आवडली असल्यास तर आजच करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. खूप सुंदर झालती बरं का. आणि खाऊन फक्त आपल्या घरातली मुलं म्हणणार मम्मी आज काहीतरी वेगळं केलेच बरं का. आणि झटपट होते, कंटाळा येणार नाही. खाऊन फक्त म्हणणार भारीच की हो.